आणि सध्या याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल। त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया। सर, आयटी तज्ञ अशी ओळख असलेल्या कौशल बागच्या आत्महत्येने नाशिक हादरलेलं आहे। त्याने तुमच्यासोबत सुद्धा काम केलेलं होतं। या संपूर्ण घटनेवर आपली पहिली प्रतिक्रिया? तो हुशार होता आणि ते के वाघ मध्ये होता, तिथे पण तो चांगला आहे। त्यांचे जे ट्रेनर आहे किंवा जे ज्यांच्याकडून तो शिक्षण घेत होता त्यांची एकदम असं त्यांना धक्का बसलेला आहे की इतका हुशार मुलगा असं का करतो। तर तो एक शोकाची बाब आहे। तर त्याच्याबद्दल दुःख आहे आम्हाला सर्वांना। सर, एकीकडे कौशल बाग आयटी तज्ञ असला तरी त्याने तुमच्यासोबत पोलिसांसोबत खूप काम केलेलं आहे। नाशिकमध्ये त्याच्यासोबतचा तुमचा अनुभव कसा होता, विशेषतः कुंभमेळ्याच्या काळात? इथे म्हणजे एक स्टुडंट्स भरपूर आमच्या सोबत काम करत होते आणि जे वेगवेगळे प्रकारचे त्यांनी ॲप्स वगैरे पण बनवली होती। तर त्याचे कसे ॲप्लिकेशन आपण वापरू शकतोय किंवा आमचे इतर जे जसे मॅरेथॉन झाले होते त्याच्यातही तो होता आणि तो चांगला होता, हुशार होता आणि कोणाला असं वाटत नव्हतं की हा एक्स्ट्रीम स्टेप तो घेऊ शकतोय। त्याने पहिल्यांदाच पोलीस मॅरेथॉन ड्रोनच्या सहाय्याने फेसबुकवरती लाईव्ह सुद्धा केलेलं होतं। त्या अनुभवाविषयी तुम्ही काय सांगू शकाल? जसं मी सांगितलं, तो हुशार होता आणि कर्मठ होता, काम करणारा होता आणि त्यांनी काहीतरी करायचे आहे असे आम्हाला तो वाटत होता। नाही, यामध्ये एक जर पाहिलं तर एक जनरल असं दिसून येतं की आयटी मध्ये जी मुलं शिक्षण घेत आहेत अनेकदा ती स्ट्रेसमध्ये असतात प्रचंड। त्यांनी असं पाऊल उचलू नये इतकं टोकाचं, म्हणून आयटीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काही सल्ला द्याल का? नाही, याच्याबद्दल मी जास्त काय सांगू शकत नाही, कारण वेगवेगळे ह्याच्यात कोण काय करतोय आणि ते इतरांसोबत डिस्कस करतोय की नाही, आपले वरिष्ठ असो किंवा घरचे लोक असो, आई वडील असो, त्यांच्यासोबत डिस्कस करताय की नाही, तो करत होता की नाही, त्याच्याबद्दल आम्ही आता काय सांगू शकत नाही। परंतु माझं असं म्हणणं आहे की असा एक्स्ट्रीम स्टेप कधी घेतला नाही पाहिजे आणि जर काय समस्या असली, काय मुद्दे असले तर ते इतरांशी डिस्कस केले पाहिजे जे आपल्याला जवळचे वाटतंय, असं माझं मत आहे। आणि हे हुशार असतात ते त्यांचे मनात काय चालू आहे कुठेतरी डिस्कस केलं पाहिजे। आणि ह्या मुद्द्यावर त्यांचे जे बाकीचे टीचर्स वगैरे होते तर तेही बोलत होते। तो काल दुपारपर्यंत तिथे कॉलेजमध्ये होता, त्यावेळेसही कोणाशी तो बोलला नाही असं येऊ शकतोय। हा एकदम सर्वांना धक्का बसलेला आहे याच्याबद्दल। त्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी ही एक मिस्ट्री आहे। त्यांनी ही आत्महत्या करण्याचं कारण, काही व्हिडिओ देखील आपल्या हाती सापडले, प्राथमिक तपासणीमध्ये नेमकं काही समोर आलंय का? आमच्याकडे जे व्हिडिओ आहेत त्याच्यात कोणालाही त्यांनी याच्याबद्दल की ह्याच्यामुळे मी असं करतोय असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाहीये आणि तो सर्वांशी माफी मागतोय असं ते त्या क्लिपमध्ये तो म्हटलेला त्यांनी तसं। आणि या सगळ्याचा तपास आता पुढे आपल्याला न्यायचा आहे, तो कसा केला जाईल? कारण स्वतःच एका आयटी तज्ञाने आत्महत्या केलेली आहे। ती आत्महत्या का केली हे उलगडणं हे नाशिक पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असेल। आमचे आयु आहेत ते तपास करताय या केसेसमध्ये जसं होतात आणि त्यांनी त्याचे जे सोशल मीडियावर कसे ऍक्टिव्ह होता, काय त्यांनी तिथे नेगेटिव्ह अशी प्रतिक्रिया किंवा कमेंट्स वगैरे टाकलेले आहे का, कोणाच्या मुळे केलेले आहेत का, हे सगळे आता इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्क्वायरीचा भाग आहेत। तर इन्क्वायरीमध्ये जसे जसे मुद्दे समोर येतील मग आपण पुढची कारवाई करू। आणि आमचे डीसीपी आहे ते स्वतः या मुद्द्यावर पाहत आहे, का त्यांनी व्हिजिटही केली होती त्याच्या निधन झाल्यानंतर। तर हे सगळे व्यवस्थितपणे त्याची आता इन्क्वायरी चालू आहे। काय सापडलं तर मी आपल्याला पुन्हा माहिती देऊ। नक्कीच, हे खूप मोठं आव्हान तुमच्या समोर असेल। तुम्ही कोणत्या स्पेशल ब्रांचला पाचारण करणार आहात, जसं सायबर सेलची वगैरे तुम्ही मदत घेणार आहात? नाही, सायबरची जिथे गरज पडेल तिथे आपण हे करू, कारण जर त्याचे कॉल रेकॉर्ड्स आहे किंवा इतर काय माहिती लागतं आपल्याला तर आपण घेऊ ना त्यांची मदत, आणि ते जनरली असे केसेसमध्ये आपण घेतो त्यांची मदत। सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधल्याबद्दल।